अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने बुलढाणा उपविभागीय कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन पथकाद्वारे खडकपूर्णा धरणातील अवैध उपसा करणाऱ्या मौजे इस्रूल येथे 25 मार्च रोजी मोठी कारवाई करत 4 बोटी नष्ट करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली। बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। यावेळी तहसीलदार संतोष काकडे, संभाजी पवार, श्रीकृष्ण जाधव, मंडळ अधिकारी भगवानराव पवार, ग्राम महसूल अधिकारी योगेश भुसारी, नायब नापोका विलास पवार, सुनील डवहळे, अनिल बोंद्रे, विनोद गिरी, नितीन काळे, मंडळ अधिकारी तलाठी उपस्थित होते। तसेच ब्लास्टिंग साठी सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार देऊळगाव राजाचे वैशाली डोंगरजाळ यांचे विशेष सहकार्य लाभले। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। आज दिनांक 24 मार्च 2025 रोजी आम्ही खडकपूर्णा धरणामध्ये अवैध बोटी शोधण्यासंदर्भात बुलढाणा येथील शोध व बचाव पथकातील पोलीस आणि त्यांचे कर्मचारी यांना बोलवलं होतं। सकाळपासून आमचे मंडळाधिकारी तलाठी सर्वजण टीम घेऊन धरणात अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत होते। तर या ठिकाणी आम्हाला गारखेड या ठिकाणी 4 फायबर बोटी आणि 4 इंजिन बोटी सापडल्या आहेत। तर त्यामध्ये आता त्यांना नष्ट करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे। यापुढेही अवैध रेती उत्खनन करणाऱ्या बोटींविरुद्ध अशा स्वरूपाची कारवाई आमच्याकडून करण्यात येईल। देऊळगाव राजा तालुक्यामध्ये खडकपूर्णा धरण आहे, त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार आहे आणि बोटीच्या सहाय्याने अवैध रेती उपसा होण्याच्या अनेक तक्रारी या ठिकाणी प्राप्त होत आहेत। आपण खडकपूर्णाचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना सुद्धा वारंवार सूचना देत आहोत, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आणि म्हणून आज आम्ही महसूल विभागाच्या वतीनं या ठिकाणी शोध मोहीम राबवली। त्या ठिकाणी NDRFचं जिल्हा स्तरावरून पथक आलं। माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शोध मोहीम घेण्यात आली आणि आज इथं आपण बघताय की 4 बोटी आणि 4 फायबर इंजिन बोटी अशा एकूण 8 बोटी आपल्याला सापडलेल्या आहेत। त्या आता आपण नदीच्या काठा म्हणजे किनाऱ्यावर आणल्या आणि त्या ठिकाणी आपण आता दुसरं काही सोर्स नसल्यामुळे जिलेटिनच्या सहाय्याने आपण त्याचं नष्ट करण्याची कारवाई त्या ठिकाणी करत आहोत। खूप जिकिरीचं अशा पद्धतीचं काम आहे आणि तरी सुद्धा आमचे महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि NDRFचे पथक हे शोध मोहीम राबवत आहेत। आतापर्यंत जवळपास आम्ही 31 बोटी फोडलेल्या आहेत आणि ह्या आज जर केल्या तर अशा 39 बोटी या 2 वर्षामध्ये फोडण्याचं काम किंवा नष्ट करण्याचं काम महसूल विभागाकडून करण्यात आलेलं आहे। राजू कुठे आपला